आणि आज आम्ही चाललो रिसोर्टला रामचे जावळ काढायला. पिल्लू कसा रडायला? पिल्लूची जावळ काढायची आज. पिल्लू होणार आहे तुम्हाला मी पहिले ओळख दिलेलीच आहे. ही माझी छोटी बहीण आहे, छोट्या बहिणीचा मुलगा आणि भाऊ आहे आणि ही भाऊजी आहे. हे आहेत भरच्या स्वयंपाक. इथे लोक जावळ काढतात, मौज करतात. आमच्या रामची जावळ आहे, तर रामच्या जावळाचा कार्यक्रम आहे. हे तिथे हर्षून विराज बघा कशी खेळायला मी अशी नैवेद्याचं भरलंय. घेते भाजी जाऊ म्हणून घे म्हणून बरं. इथे पहिले हळदी कुंकू यायला देते ना, कात्री आणली होती. तेलच नाही आणलं. इथं ना लोक नवस बोलतात, ज्यांना काही लेकरू बाळ नसतं तर नवस बोलतात की इथं जावळ देईन आणि अशी इथं वरती जावळ बांधलेले लेकरू झाल्यावरती असं जावळाचा नवस करतात. तर हे 7 जणी आश्रय का त्याला भरच्या आश्रय असं म्हणतात. पहा किती जावळ दिलेले आहेत, वरती बांधलेले. इकडं ना मसोबा आहे, मसोबाला पण सगळे लोक असं टावेल टोपी वगैरे करदोडा देतात. इकडून इकडे आहे लक्ष्मीचं मंदिर, तर आम्ही इकडे गेलो. आता तिथं पूजा वगैरे झाली, इकडची पूजा झाली की मग रामचं जावळ काढायचे. किती वातावरण सुंदर आहे बघा, मस्त. साईडनं पाणी, मध्ये मंदिर आहे. मुळामध्ये बसलेली स्टॉप करणं गेले. पाठीमागे सगळं डोंगराचा भाग आहे. पाणी पण इथं खूप खोल आहे. इथे बदक वगैरे त्याच्यामध्ये मासे पण आहेत. हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील
ओलांडेश्वर महादेवाचं मंदिर. तर आम्ही तिकडे पण दर्शन घ्यायला गेलो. तर आमचा तिथं पण नवस होता आणि त्याची जावळत ना तिथं पण द्यायची होती. तिकडे गाणी खूप प्रथा असते आणि त्याचे नवसाचे होते म्हणून तिकडे जावळ द्यावा लागलं. तर खूप छान आहे महादेवाचं मंदिर. गाईच्या मुखातून धार नेहमी चालू राहते आणि खाली ओलांडेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि वरती 12 ज्योतिर्लिंग महादेवाचं मंदिर आहे. इथे ना मस्तपैकी सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले. थोडा वेळ बसलो आणि मग निघलो घरी. आता सुवासिनी घालायची होत्या म्हणून थोडस धावपळ चालू होती. थोडं घाई थोडस झालं आमचं दर्शन. आणि इथे ना हे नवसाचे बोलतात जे काही इच्छा पूर्ण होते असं म्हणतात तिथं. तर कुणी करगडा कुणी ब्लाऊज पीस असं बांधतात. आम्ही इथं प्रदक्षिणा घेतली, नमस्कार केला आणि घरी आलो. आणि घरी आज सुवासिनीचा कार्यक्रम होता. जावळाचा म्हटल्यावर सुवासिनी असतातच. तर मग घरी आल्याच्या नंतर बहिणीने आणि आत्याने स्वयंपाक केला होता. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब